नमस्कार, मी निरंजन. EG न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक नाव विचारतो मी, प्रफुल्ल माधव चिपळूणकर. हे नाव कोणी ऐकलंय का? हे कोण होते माहिती आहे का? प्रफुल्ल माधव चिपळूणकर हे सावरकरांच्या मुलीचा मुलगा, विनायक दामोदर सावरकर यांच्या मुलीच्या मुलाचं नाव प्रफुल्ल माधव चिपळूणकर. ही एक त्यावेळेला आलेली बातमी आहे. ही 2007 सालची बातमी आहे. आणि बातमी काय आहे? सावरकर्स ग्रँडसन फाउंड बेगिंग. सावरकरांच्या विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाला पुण्यामध्ये सारसबागेजवळ भीक मागताना बघितलं. सापडले, भीक मागताना सापडले. तर हे प्रफुल्ल चिपळूणकर हे सावरकरांच्या कन्येचा मुलगा, सावरकरांच्या मुलीचा जन्मदाते कोण? या मुलीचे विनायक दामोदर सावरकर यांच्या मुलीचा हा मुलगा प्रफुल्ल माधव चिपळूणकर हा 70च्या दशकामध्ये दिल्लीच्या IIT मधून केमिकल इंजिनिअरिंग यांनी केलं. IIT मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या IIT मधून, दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंग याने केलं. याच्यानंतर हा इंडो जर्मन कंपनीमध्ये थायलंडला नोकरीला होता. थायलंडला नोकरीला असताना एका थाई मुलीबरोबर त्यांनी विवाह केला. त्याचं प्रेम झालं आणि त्या मुलीबरोबर त्यांनी विवाह केला. विवाह केल्यानंतर तो परत आला. परत आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांपैकी, सावरकर कुटुंबियांपैकी कोणीही त्याला स्वीकारलं नाही थाई मुलीबरोबर लग्न केलं म्हणून. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी तो नोकरी करत होता. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. त्यानंतर त्याला एका अपघातामध्ये तो भाजला होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला आणि मुलाला थायलंडला पाठवून दिलं आणि नंतर कदाचित तो गेला असता. पण थायलंडमध्ये त्यांची मुलगी म्हणजे त्या बायको, माधव चिपळूणकर यांची बायको सुरिनामी तिचं नाव होतं, तिचा आणि मुलाचा अपघातामध्ये तिथं थायलंडमध्ये मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर हा वैफल्यग्रस्त झाला आणि वैफल्यग्रस्त झाल्यानंतर तो अत्यंत म्हणजे अतिशय दरिद्री झाला. तो भीक मागायचा. भीक मागण्यातून म्हणजे बातमीतही पुढे नंतर असं म्हटलंय की तो फक्त सकाळचा एक चहा, नाश्ता आणि दिवसभरातलं एक जेवण इतकं मिळेल इतकी तो भीक मागायचा. आणि रस्त्यावरती इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना त्याला बघितलं आणि हा भिकारी माणूस इंग्लिश पेपर वाचतोय, तर हा कोण आहे बुवा म्हणून त्याच्याशी कोणीतरी बोललं, चौकशी केली. 2 काहीतरी तिथं सलूनवाले होते, त्यांनी त्याच्याशी चौकशी केली. त्यावेळेला त्यांनी त्याची ओळख सांगितली. आणि धोंगडे नावाचे त्यानंतर हडपसरमध्ये एक जण होते, ज्यांनी त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कळलं की हा सावरकरांचा नातू आहे, तेव्हा ते धोंगडे त्यांना घरी घेऊन गेले. आणि नंतर त्याचा 2007 नंतर, आता त्यालाही 18 वर्ष झाली, त्याच वेळेला त्यांचं वय होतं 57. आता हयात असतील तर आता 75. हयात आहेत की नाही माहित नाही. पण रस्त्यावरती सारसबागेजवळ भीक मागताना, आणि म्हणजे एक दिवस भीक मागत नव्हते ते, त्या संपूर्ण परिसरामध्ये 8 ते 9 वर्ष भीक मागत होते सारसबागेच्या परिसरात. आता मला सांगा, मी काल एक मुलाखत पाहिली. ते दादरला सावरकर स्मारक आहे आणि त्या सावरकर स्मारकाचे जे आता कार्याध्यक्ष का अध्यक्ष जे काय आहेत, रणजित सावरकर, मी त्यांना रणछोड असं म्हणतो खरं तर रणजित सावरकरांनी एक मुलाखत दिली सात्यकीच्या केसबद्दल. सात्यकीनी त्यांनी त्या मुलाखतीत असं म्हटलं, राहुल गांधींनी जे सात्यकीच्या मातृवंशाबद्दल सांगावं असा जो अर्ज कोर्टात केला, त्याच्याबद्दल सात्यकीच्या वकिलांनी हरकत घेतली. त्याला अजूनही न्यायालयाने काही सांगितलेलं नाही. 12 जून तिची तारीख आहे. त्याला या माणसाची मुलाखत घेतली. म्हणजे ते कोंबडी, सोललेल्या कोंबडीसारखं दिसतं खरं तर. आणि त्याची मुलाखत घेतली आणि तो म्हटला की हा सात्यकीने जो काही अभियोग, बदनामीचा अभियोग
दाखल केलेला आहे राहुल गांधीच्या विरोधात. तर हो, सात्यकीनी तो बदनामीचा अभियोग म्हणून दाखल केला खटला. त्यानंतर राहुल गांधींनी न्यायालयाला विनंती केली की याला समन ट्रायलमध्ये कन्वर्ट करा. न्यायालयाने ती मान्य केली. त्यामुळे तो आता बदनामीचा खटला उरलेला नाही. ही पहिली गोष्ट. ही एक तांत्रिक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्याच्यानंतर ते असं म्हटले की हा मातृवंश सात्यकीचं मागणं ही राहुल गांधीची केविलवाणी बचावाची धडपड आहे. राहुल गांधीची बचावाची केविलवाणी धडपड नाहीये. त्यांनी त्याचा बचाव काहीच सांगितलेला नाहीये. तो जे काही बोलला त्याबद्दल त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. त्याबद्दलचे तर पुरावे यायचेच आहेत. अजून राहुल गांधी सावरकरांबद्दल जे काही बोलला त्याबद्दलचे सर्व पुरावे हे येणारच आहेत न्यायालयासमोर. राहुल गांधींनी फक्त एक अर्ज केला की दाखल केलेल्या खटल्यामध्ये यांनी फक्त वडिलांची वंशावळ सांगितली, आईची वंशावळ नाही सांगितली. त्याच्यावरून हा म्हणायला लागला की हा बचावाची धडपड आहे. बचावाची धडपड नाही आहे. राहुल गांधींनी जी काही धडपड केली आहे ना, त्यातून हे गोडसे, नथुराम गोडसे या देशद्रोहाचं कनेक्शन उघडकीस येतं. आणि नथुराम गोडसे या गांधीजींच्या खुन्याचं आणि संपूर्ण त्यानिमित्ताने गांधीजींच्या खुन्याचा खटला, त्यानंतरचं त्या खटल्या दरम्यानचं विनायक दामोदर सावरकर यांचं वागणं, त्या वागण्याच्या दरम्यान त्यांची असलेली वर्तणूक, त्याबद्दल वेगवेगळ्या वकिलांनी आणि न्यायाधीशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी त्यांच्या वागणुकीबद्दलच्या, हे सगळं न्यायालयासमोर यायचं आहे अजून. ही पहिली गोष्ट. पण या निमित्ताने ही गांधी विरुद्ध गोडसे अशीही केस आहे हे सुद्धा जगाच्या समोर आणायचं, एवढाच राहुल गांधीचा हेतू होता. आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत, पूर्णतः. आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये याच सावरकरांनी गोडसेला कसा स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी झुरळासारखा झटकला होता हे सगळं समोर येईल. त्या कपूर आयोगाच्या समोरच्या सगळ्या गोष्टी समोर येतील. गजानन विष्णू दामलेंची साक्ष, अप्पा कासार बॉडीगार्ड त्याची साक्ष, त्यांनी सांगितलेलं की हा संपूर्ण खटला कट गांधी हत्येचा हा कसा रचला गेला, कोणाच्या उपस्थितीत रचला गेला. त्यानंतर कपूर आयोगाने गांधीजींच्या खुनाबद्दल काढलेले निष्कर्ष, हे सगळे येतील. आणि ते सगळे येऊ नये, ही थोडीफार वाचलेली आबरू जाऊ नये. होती झाकलेली मूठ तोपर्यंत 1.25 लाखाची होती, ती उघडली गेल्यामुळे आता 5ही पैशाची राहणार नाही, हे कळू नये म्हणून आता असल्या मुलाखती देत फिरतायत. त्यानंतर त्यांनी आणखीन एक तीर मारलाय. त्यानंतर ते असं म्हटले की नथुराम गोडसेला तर 49ला फाशी दिली, 66ला विनायक दामोदर सावरकर यांचं निधन झालं. आता ते निधन झालं का ते प्रायोपवेशन होतं. प्रायोपवेशनला मी आत्महत्या असं म्हणतो, त्याला तुम्ही किती का सुंदर शब्द देईना. जसं खटल्याला अभियोग म्हणता तुम्ही, असे अनेक शब्द आहेत, नियोग वियोग जन्माला घातलेले. तर 66ला त्यांचा मृत्यू झाला. मग 66ला नारायण सावरकर यांचा मुलगा अशोक, या अशोकनी हिमानी सावरकर गोडसे बरोबर लग्न केलं. हे बोलताना ते गोपाळ गोडसे या गांधीजींच्या खुनामध्ये जन्मठेप भोगावा लागलेल्या देशद्रोहाबद्दल ते गोपाळराव असं म्हणतात. आणि त्या गोपाळ गोडसे बरोबर मुलीबरोबर हिमानी बरोबर अशोक सावरकर यांचं लग्न झालं. तर काय सात्यकीला आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी सांगायचं आहे का? आणि मग दिवट्या हे बोलून झाल्यानंतर लगेच काय बोलला की राहुल गांधींनी त्याच्या आईची वंशावळ सांगावी. राहुल गांधींनी तुमच्यावर कधी बदनामीचा खटला दाखल केलाय ज्याच्यात राहुल गांधींनी ज्याची एकच वंशावळ सांगितली आणि दुसरी सांगितलीच नाही? आणि राहुल गांधीची वंशावळ अशी तर नाहीच आहे ना, कमीत कमी आईची. ते जरा इतिहास वाचा मग समजेल. रशिया विरुद्धच्या सैन्यामध्ये ते सैनिक म्हणून इटलीचे लढले होते, समजलं? असं विकिपीडिया म्हणतो. विकिपीडिया पण किती एडिट होतोय आपल्याला माहिती आहे. आणि विकिपीडिया सुद्धा एका आर्टिकलला धरून तसं म्हणतो. पण हे नथुराम गोडसे आणि महात्मा गांधींच्या खुनाचं कनेक्शन समोर येत आहे. म्हणून मग आता याचं काय? आणि मग हा
रणजित सावरकर, तो सात्यकी सावरकर, अरे तुम्हाला लाजाने वाटल्या ज्या वेळेला तुमचाच नातेवाईक असलेला हा प्रफुल्ल चिपळूणकर पुण्यातल्या रस्त्यावरती भिका मागत होता, तेव्हा नाही लाजा वाटल्या? त्या चित्रपटामध्ये जे दाखवलं की रात्री 3:30 वाजता विनायक दामोदर सावरकर यांनी खाली येऊन त्याच्या त्या देवघरामध्ये असलेल्या 1.5 फुटी अष्टभुजेसमोर शपथ घेतली की स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करून टाकेन. त्यानंतर ती अष्टभुजेची मूर्ती इंग्रजांनी घर जप्त केल्यानंतर त्यांची वहिनी आणि बायको या घेऊन निघाल्या घराबाहेर त्या कुलदेवतेची मूर्ती, आणि आपलं कुलाचार हिच्याकडून आपल्याकडून होणार नाहीत म्हणून ती भगूरच्या बाहेर, भगूर गावाच्या बाहेर, माझ्याच नाशिक जिल्ह्यातलं गाव, भगूर गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला असलेल्या खंडोबाच्या पायाशी ठेवून दिली. 1910 साली त्या खंडोबाच्या पायाशी ठेवली. ती महाराष्ट्रातल्या सर्व दर्शकांना आणि विशेषतः सर्व हिंदुत्ववाद्यांनी लक्षात ठेवावं की 1910 साली रस्त्यावरती सोडून दिलेली ती कुलदेवतेची मूर्ती सावरकरांच्या, ती आज 2025 साली सुद्धा त्याच खंडोबाच्या पायाशी आहे. 115 वर्ष उलटून गेली. 1924 साली सुटल्यानंतर लगेच नाशिकला आले होते स्वतः विनायक दामोदर सावरकर 25 सालीच, आणि काळाराम मंदिरामध्ये सत्कार स्वीकारला होता. ती रस्त्यावर सोडून दिलेली कुलदेवतेची मूर्ती ते नाही परत घेऊन गेले. त्यानंतर 66 सालपर्यंत 42 वर्ष स्वतः जिवंत होते. अनेकदा त्यानंतर नाशिकला आले. एकदाही स्वतःचे कुलदेवतेची मूर्ती, ज्या कुलदेवतेच्या मूर्ती समोर बसून शपथ घेतली स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करेन अशी, ती कुलदेवतेची मूर्ती घरी नाही नेली, स्वतः विनायक दामोदर सावरकरनी. आणि त्यानंतर त्यांचे वारस म्हणून जे या सावरकर स्मारक पासून सगळ्या गोष्टीचे लक्षावधी उभयाचे लाभ उपटतायत, यांनी पण देवट्यांनी कोणी आपली कुलदेवता घरी नाही नेली. त्या सावरकर चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शॉटला दृश्यासाठी म्हणून बिंदू माधव जोशी आणि सुधीर फडकेंनी ती मूर्ती नाशिकहून मुंबईला मिरवणुकीने नेली. नाशिकच्या दैनिकात गावकरीमध्ये अर्धा पानाचा लेख लिहिला की त्या मूर्तीला स्पर्श केला आणि अंगातून वीज सळसळत गेली. त्या मूर्तीचं देवत्व आणि सावरकरांची राष्ट्रभक्ती हिचा प्रत्यय स्पर्श केल्याबरोबर आला. आणि मग मुहूर्ताचा शॉट झाल्यानंतर ती मूर्ती गुपचूप एक दिवशी रात्री नाशिकला आणून सोडली, पुन्हा त्याच ठिकाणी. का? त्या सळसळत गेलेल्या विजेचं या सावरकरांच्या कुटुंबाने कुठं आर्थिंग करून टाकलं? का पुन्हा कुलदेवता रस्त्यावर सोडावी लागली? आणि लोकांना हिंदुत्व सांगतात, लोकांना हिंदू महासभा सांगतात, आणि स्वतःची कुलदेवता सुद्धा सांभाळत नाही. हे सगळ्या गोष्टी बाहेर येतील. हे चिपळूणकर अरे स्वतःच्या म्हणजे त्या विद्याधर पुंडलिकांनी लिहिलेल्या कथेत तर भयंकरच आहे. स्वतःच्या पत्नीच्या अंतिम संस्काराला जो मनुष्य गेला नाही, त्याच्या मुलीची म्हणजे त्यांच्या नातवाची, हे तर स्वतःला काय म्हणून घेतात, रणजित आणि सात्यकी, हे पण स्वतःला नातू आणि बंटू म्हणतात ना. मग यांना त्यांच्याच कुटुंबातल्या आपल्या असलेल्या या आते बहिणीच्या मुलाची, आते भावावरती अशी अवस्था आलेली आहे, त्याला रस्त्यावरती भीक मागावी लागते. याची तुम्हाला पर्वा नाही, आणि चालले राहुल गांधींचे वंशावळ शोधायला. तुमच्या घरात काय चाललंय बघा. या बातम्या छापून आलेल्या आहेत इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये. त्यावेळेला 2007ला सर्व जपून ठेवले आहेत मी. समजता काय? हे तर अवस्था आहे. आणि राहुल गांधीची वंशावळ, राहुल गांधींच्या वंशावळीमध्ये या देशासाठी किती जणांनी बलिदान दिलं? तुमच्या कोणी दिलं रे? पेन्शन खाल्ली नाही इंग्रजांची. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आईपासून, वडिलांपासून, पंडित नेहरूंची पत्नी,
त्यानंतर इंदिरा गांधी, त्यांचा नवरा राजीव गांधी. ही परंपरा आहे प्राणार्पण सुद्धा करण्याची. नुसतं एवढंच नाही, 60 रुपये पेन्शन खाणारे 198 कोटी रुपयाची स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता नेहरूंनी देशाच्या नावावर करून टाकली. कोणाच्या वंश परंपरेची तुलना करता? त्या चंद्रशेखर आझादांचा ज्यावेळेला मृत्यू झाला अल्फ्रेड पार्कमध्ये, त्यावेळेला चंद्रशेखर आझादांच्या डायरीमध्ये, खिशातल्या डायरीमध्ये पंडित नेहरूंनी चंद्रशेखर आझादांना दिलेल्या दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे. आणि पंडित नेहरूंनी चंद्रशेखर आझादांना दिलेल्या 3600 रुपयाचा हिशोब आणि उरलेले 372 रुपये हे चंद्रशेखर आझादांच्या खिशात होते. आणि चंद्रशेखर आझादांच्या मृत्यूनंतर, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कमला नेहरूंच्या स्वाधीन केला गेला. कमला नेहरूंनी चंद्रशेखर आझादांचे अंतिम संस्कार केले चंदनाच्या लाकडावर. आणि ज्या वेळेला पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांना 3600 रुपये महिना देत होते ना मदत म्हणून, त्यावेळेला 60 रुपयाचं पेन्शन कोण खात होतं आणि वाढवून कोण मागत होतं याचा विचार करा. बेईमानी झाली नसती तर पंडित नेहरूंनी 660 काय 600 दिले असते, 1600 दिले असते. पण दया याचनेच्या भिका मागणाऱ्यांनी राहुल गांधींच्या वंशाबद्दल बोलणं म्हणजे वेश्येनी पातिव्रत्याचं महत्व सांगण्यासारखं झालेलं आहे. आणि असे सगळे पुरावे मी त्या वकिलांच्या संपर्कात आहे, अनेक दिवसांपासून आहे, यापुढेही राहीन. खूप जण मला माझ्या याच्यावरती कॉमेंट करून सांगत असतात की तुम्ही त्यांना मदत करा. 100%, 1001% करेन. माझ्याकडची कागदपत्र कुठेतरी जातील, माझ्या जीवाला काय होईल अजिबात काळजी करू नका. माझ्या जीवाला काहीही वाईट होणार नाही. आणि ती कागदपत्र मी एका ठिकाणी ठेवलेली नाहीत, ती डिजिटाईज स्वरूपामध्ये सुद्धा आहेत, ती डॉक्युमेंटरी स्वरूपामध्ये, कागदोपत्री स्वरूपामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ठेवलेले आहेत. ते 100% यासाठी मदत म्हणून माझ्याकडून मिळेलच मिळेल. काही माझ्या जीवाचं होणार नाही, काळजीच करू नका. हे असे सगळे उघडे नागडे केल्याशिवाय मी मरणार नाही, हे 100%. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल खाली कॉमेंट करून सांगा. यापुढे अशी लढाई लढायची की नाही आणि अत्यंत निकराने लढायची की नाही हे सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे इथं कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक सुद्धा करा. जितके जास्त लाईक मिळतात तितका जास्त YouTube तर्फे व्हिडिओ प्रमोट केला जातो. आणि हे असत्याला नग्न करणं, दांभिकतेला नग्न करणं हे काम जर आपल्याला वाढवायचं असेल या मनुवाद्यांच्या विरोधात, तर हे करत राहावं लागेल. कृपा करून सहकार्य करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.